त्यांच्या संघात विशाल गुजरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। पहिला चेंडू धुळे यांचा सामना करतो शाहिद, चांगला असा चेंडू, पहिला चेंडू जातो, बघू सीमा झेल होतोय मोहन कॅप कडनं आणि पहिलाच धक्का पडतोय कोकसे संघाला, यश मिळतंय ते साई स्पोर्ट चोंडे संघाला। सागर डीजे हॅलो, सन्माननीय अर्जुन पाटील साहेब यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। काटाईचे माजी सरपंच आणि ऋषी डोंबिवली संघाचे चाहते व्यवस्थापक सन्माननीय अर्जुन पाटील साहेब। धन्यवाद। या ठिकाणी जे प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे, सीमारेषेच्या बाहेर झेल पकडल्यावर पारितोषिक सुभाषजी विषय साहेब या ठिकाणी रजा घेतलेली आहे, व्यासपीठावर नाहीये, जेव्हा व्यासपीठावर येतील तेव्हाच पारितोषिक चालू होईल। धन्यवाद। पहिला चेंडू विकेट मिळते ते धुळे, मयूर धुळे यांना आणि चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते मोहन यांचं। पुढील चेंडू सुंदर चेंडू सर्व एस्टिकच्या हातात जातोय, निर्धार चेंडू, स्लो डिलिव्हरी आणि बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडू आला नाहीये। नावाजलेला फलंदाज अजूनही सुमित ढेकळे मैदानात। पुढील चेंडू मयूर यांचा, आता मात्र बघू जेल वाजवतो का काय आणि बाद सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल या संघाकडनं, कारण दोन खेळाडू असे परतलेत का ते षटकार चौकाराच्या भाषेत। या ढेकळेबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी पहिल्या याला 54 धावा काढल्या होत्या नॉट आउट, त्याच्यानंतर 41 धावा काढल्या होत्या, आता मात्र तो शून्यावर परततोय आणि त्याचा जोडीदार सुद्धा शून्यावर परततोय। काय गोलंदाजी म्हणता येईल या धुळेची, काय म्हणाल दत्ता सर? यालाच तर म्हणतात क्रिकेट डीजे। निश्चितपणे सचिन सर पाहू शकतो की या ठिकाणी मधुर धुळेने जे दोन मॅजिकल चेंडू टाकले, दोन मॅजिकल चेंडू आणि परिणामी दोन्ही स्ट्राईकचे दोन्ही फलंदाज की जे टेनिस जगतामध्ये टॉप 10 चे खेळाडू आज या ठिकाणी या मधुर धुळेच्या चेंडूंपुढे या ठिकाणी फसले गेलेत, दोन्ही फटके फसले गेलेत आणि परिणामी दोन्ही फलंदाज बॅक टू द पवेलियन। नक्कीच हॅट्रिकचा चान्स इथे, दोन चेंडू दोन विकेट, सलामीची जोडी। कुकसे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर, ज्याचे आपण पाहत होतो, वाट पाहत होतो, षटकार चौकाराचे भाष्य मानला जाणारा हा बाहुबली सुमित ढेकळे परतलेला आहे, त्याचा जोडीदार शहीद सुद्धा पडला। बघूया हॅट्रिक होते का काय मयूर धुळे यांच्याकडनं। पुन्हा स्लो डिलिव्हरी आणि आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने जातो, मोहनकडे जातो, मोहन चेंडू अडवतो, एक धाव मात्र रोखू शकला नाहीये। खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल। पहिल्या षटकाचा फायदा मात्र या संघाला, कुकसे संघाला झालेला नाही, कारण दोन त्यांचे सलामीवीर मैदानाच्या बाहेर। आता मात्र बघूया या दोन फलंदाजावर सगळी मदार। नावाजलेला हा धुळे, संगमनेरचा हा मयूर धुळे, ग्रामीण खेळाडू हा सुद्धा सुरेख। आपण पाहतो क्रिकेट आता आपण किती झपाट्याने वाढले जाते। षटकातील पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू, चेंडू इन स्विंग होतोय, खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल। 4 चेंडू 1 धाव आणि 2 विकेट, काय म्हणावं या गोलंदाजाचं वर्णन, काय सुंदर अशी अप्रतिम असा सुरेख मारा म्हणता येईल। 5 चेंडू झालेले आणि धावसंख्या मात्र एकच। षटकातील पुढील चेंडू, अप्रतिम गोलंदाजी। पुन्हा चांगला असा चेंडू लेगच्या फाईन लेगच्या दिशेने मारतो आणि पुन्हा मोहनच्याकडे जातो। या षटकातला षटक संपतंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 2 गडी बाद आणि हा सेमी फायनलचा सामना आणि 3 चेंडू मात्र त्या मोहनकडे जातात आणि त्याच्यातला तो एक झेल टिपलो तो शहीदचा। पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती कोकसे संघाची, ती मात्र आहे 2 गडी बाद 2। या गोलंदाजाचं खूपच चांगलं कौतुक करावं तेवढं कमीच। अनंत बेहरा यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आले ते मधुर धुळे यांच्यासाठी, त्यांनी नंतर घेऊन जायचंय।
पहिल्या षटकानंतर धावसंख्या ती 2. माझे सहकारी मित्र जयेश भालके समोर आहेत. काय म्हणाल या गोलंदाजाचं, काय म्हणाल पुढे? या ठिकाणी पाहायला गेला म्हणाव्याला शब्द माझे संपलेत या गोलंदाजासाठी, कारण त्याचं खेळाचं प्रदर्शन एवढं अप्रतिम आहे, मधुर धुळ्याचं. नक्कीच अष्टपैलू खेळाडूचं उदाहरण फलंदाज देखील तेवढ्याच अप्रतिम करतोय आणि गोलंदाज देखील. या ठिकाणी पाहूया षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर मोहन देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. 1 धाव मात्र येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या पोहोचली 3 धावा. या ठिकाणी गोलंदाजी पाहिली, शैलीदार गोलंदाजीचं कौशल्य देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. साई स्पोर्ट चोंडे संघाकडून संगमनेर तालुक्यातून आलेले हे सर्व खेळाडू या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. परंतु आपल्या शहापूर तालुक्याचे ग्रामीण भागाचे 2 खेळाडू देखील त्यामध्ये चमकत आहेत. एक श्रावण डोंगरे आणि एक संदीप निमसे. मॅन फ्रॉम आडगाव संदीप निमसे आणि मॅन फ्रॉम गोटेकर वापा श्रावण डोंगरे. धन्यवाद. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 1 धाव. हो, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, एसटी रक्षक देखील सुंदर केलं गेलं. धावसंख्या स्थिरावली. आता मात्र धावसंख्येला गती नाही तर स्थिरपणा आलाय. धावसंख्येला उभारी मिळत नाही. थेंबे थेंबे टेळे साचे या उक्तीप्रमाणे धावसंख्या पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलंय 3 धावा. 2 गडी बाद 3 अशी अवस्था या ठिकाणी कुकसे संघाची. सुंदर चेंडू लोअर फुलटॉस होता. या ठिकाणी अक्कूला माहित होतं खराब चांगला चेंडू आहे, चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे, कारण चांगल्या फलंदाजाचं उदाहरण असतं. खराब चेंडू असेल तर सीमारेषेच्या बाहेर धाडणं आणि चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान देणं. धावफलक 1 पुढे येते. धावसंख्या बनली गेली 4 धावा. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु झेल होऊ शकतो की नाही. चेंडू जातो सीमा पार. लॉंग ऑनला षटकार. जलवा या झुंबीस. टोकम टोक बारंबारी. डीजे धन्यवाद. या षटकातील 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजून उर्वरित शेष आहेत. षटक क्रमांक 3 दुसरं गोलंदाजी मार्कवर मोहन. 10 धावा आल्या होत्या. त्या ठिकाणी शॉट पाहिला लागला. चेंडू जाईल, सीमारेषेचा वेध घेईल, बंदुकीतून गोळी सुटावी आणि फलंदाजाच्या बॅटमध्ये चेंडू जावा. 1 होत आहे. लक्षाला गाठलं 4 धावा. धावसंख्या पोहोचली 14. धन्यवाद डीजे. या ठिकाणी शुभागमन होत आहे. शहापूर नगरपंचायत नगरसेवक आदरणीय हरेशजी पष्टे साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. विनंती व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आता मात्र चेंडू जाईल, वाईड बॉल, अवांतर धाव. धावफलक मात्र 1 पुढे जाते. धावसंख्या बनली गेली 15 धावा. परंतु नजर जाईल त्या ठिकाणी प्रेक्षक 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 स्पर्धेचा मानबिंदू केंद्रबिंदू. आता मात्र अवांतर 2 धावा या ठिकाणी येतील. वाईट बॉल आणि बाईकच्या मदतीने 1 धाव. 2 धावा येतात. धावसंख्या बनली 17 धावा. या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 1 चेंडू टाकण्यासाठी 2 चेंडू वाईट टाकलेत आतापर्यंत गोलंदाज मोहन याने. षटक क्रमांक 2 या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मोहन देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळली असेल, कारण धावसंख्या 17. या ठिकाणी चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये नव्हे तर क्षेत्ररक्षक संदीप निमसे पॉइंटच्या दिशेने आले. 1 धाव. 1 धावेची धावसंख्या बनली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. डीजे हॅलो. सन्माननीय हरेशजी पष्टे साहेब यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय नगरसेवक हरेशजी पष्टे साहेब यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. धन्यवाद डीजे. चला विलंब लावू नका. साई स्पोर्ट चोंडे संघ विलंब लावू नका, कृपया विनंती आहे, विलंब लावू नका. या ठिकाणी गोलंदाज क्रमांक 3
सत्यजित पवार. या ठिकाणी गोलंदाज क्रमांक 3 धावफलक बनलं गेलंय. 18 धावा. षटकातील पुढे चेंडू. सुंदर चेंडू आहे. चेंडू आवत आहे परंतु चेंडू हा प्रतिम ताकदीनं घेतलेला फटका. चेंडू जातो लॉंग ऑनला. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मंदार मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये देखील या मंदारचं नाव देखील आहे. धावफलक 6 ने वेग घेते. धावसंख्या बनली गेली 24 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 3. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सत्यजित पवार. मॅन फ्रॉम संगमनेर. सुंदर चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील केलं गेलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. गोलंदाज या ठिकाणी दाखवून देतोय. धावफलक मात्र पुन्हा स्थिर झालं 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवर सत्यजित पवार. सुंदर चेंडू या ठिकाणी एक धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या बनली गेली 25 धावा. या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून 5000 प्रेक्षक ही मॅच बघतायत आणि या ठिकाणी 10,000 प्रेक्षक. एकूण 15,000 प्रेक्षक साक्षीदार बनलेत धर्मवीर चषक 2019 चे. धन्यवाद. सुंदर चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता आणि त्या ठिकाणी चुकी केली झेल धरतीला दान. अक्कू याचा झेल सुटतोय. धावफलक मात्र 1 ने पुढे जाते. धावसंख्या बनली गेली 26 धावा. या ठिकाणी चेंडू वाऱ्याचा या ठिकाणी फायदा होईल. चेंडू जातोय लॉंग ऑफला. खणखणीत प्रार. 10-55 प्रार. षटकार. धन्यवाद. या ठिकाणी डीजे मास्टर सागर मात्रे. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजी. नक्कीच नेत्रदीपक फटका. चेंडू बातोय सीमा पार. खणखणीने 38 धावा. चला सामना चालू करा. विलंब नको. धन्यवाद डीजे. अजूनही फायनलचा सामना खेळवायचा. यानंतर यातील विजय संघ आणि ऋषी 11 डोंबिवली फायनलचा सामना होणार. आणि या ठिकाणी मात्र शहापूर तालुक्याचा सितारा गोलंदाज येतोय श्रावण डोंगरे आणि नुकताच आगमन होत आहे अर्जुनभाई अधिकारी आणि आमचे संदीपजी तारमळे यांचं. या दोघांचं हार्दिक स्वागत. धावा किती झाले? धावा थांबू नका तुम्ही बोलत राहा. या ठिकाणी 2 धावा अप्रतिम घेतल्या जातील परंतु गोलंदाज देखील या ठिकाणी आपल्या शहापूरचा बघ. या षटकातील पुढे चेंडू. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येथील कलेक्ट देखील केलं गेलं. 1 धाव मात्र घेतली जाईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या
41 धावा. बघा आज मात्र सिटी संघाकडून आपल्या शहापूर तालुक्याचा मॅनप्राम गोटेकर वापे श्रावण डोंगरे हा प्रतिम गोलंदाजी करतोय. 2 चेंडू पाहिले तर फक्त 3 धावा दिल्यात. या ठिकाणी मात्र स्ट्राईकला येतोय गजा फलंदाज मंदार. आतापर्यंत षटकार चौकारांचा पाऊस पडलाय, परंतु या ठिकाणी व्हाईट बॉल. अवांतर 2 धावा येतील. धावसंख्या बनली गेली या ठिकाणी 43 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 4 प्रगतीपथावर. या ठिकाणी बाद. अप्रतिम श्रावणची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. आपल्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण खेळाडू आज मात्र शहरी संघामधून चमकतोय. धन्यवाद. या ठिकाणी प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर अर्जुन भाई अधिकारी यांच्याकडून प्रेक्षकांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख गोलंदाजी श्रावण यांची. धावसंख्या मात्र ती 43. आता मात्र फलंसाठी येतो तो आयुब. आपण पहिलं षटक पाहिलं होतं ते मधुर धुळे यांचं. अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती मधुर धुळे यांनी. पहिल्या षटकात 2 गडी बाद आणि 2च धावा दिल्या होत्या. मात्र तिसरं आणि चौथं षटक महागडं पडतंय. सुंदर चेंडू सुरेख जातो यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू श्रावण यांचा. अप्रतिम गोलंदाजी चोंडे संघाकडनं, साई स्पोर्ट संघाकडनं, ज्याचे मालक नरेशजी व्हेरेस या संघाचे. जबरदस्त गोलंदाजी. मला असं वाटतं स्वतःच्या ग्राउंड असल्यामुळे विकेटची त्याला चांगली जाण असल्यामुळे त्याची गोलंदाजी चांगली होती ती श्रावण यांची. पुढील चेंडू आता मात्र सुंदर चाकला चेंडू. एकच धाव मात्र मिळू शकते. आणि काय चेंडू फेकी, लाजवाब चेंडू फेकी म्हणता येईल. एकच धाव आणि 1 धावानी धावसंख्या होते ती 4-4 44. षटकातले काही चेंडू बाकी. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू. आता मात्र अक्की नावाजला अक्की सुद्धा चांगला षटकार आणि चौकाराचा बादशाह मानला जातो तो. आता मात्र पुन्हा एकदा एकच धाव आणि धावसंख्या होती ती 45. जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान ठेवलंय. 4 षटक आणि 46 धावा. गोलंदाज मात्र श्रावणनी खूप चांगली केली आहे. श्रावण डोंगरे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अमर लकडे यांच्याकडून त्यांनी घेऊन जायचंय. आणि मधुर धुळेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अनंत बेर यांच्याकडे त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जायचंय. लवकर यायचंय. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. दत्ता सर 24 चेंडू 4 षटक आणि 46 धावा. काय म्हणाल? निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की कोणता संघ हा सामना जिंकू शकतो. जो संघ चांगला खेळेल तो संघ निश्चितपणे या धर्मवीर चषकामधील फायनलच्या सामन्यामध्ये खेळेल. आणि तो पाहूया या अर्ध्या तासामध्ये आपल्याला कळणार आहे. त्वरित मी विनंती करतो मधुर धुळे यांना की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. या ठिकाणी या सामन्याचे आयोजक सन्माननीय विजयजी भगत साहेब यांना विनंती करतो की मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय राजेशजी काबाडी साहेब या ठिकाणी धर्मवीर चषक मध्ये उपस्थित आहे. मी सन्माननीय विजयजी भगत साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. राजेशजी काबाडी साहेब. त्यानंतर सन्माननीय संजयजी म्हात्रे साहेब जे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या धर्मवीर चषक मध्ये उपस्थिती दर्शवतात. त्यांचं योगदान आहे या धर्मवीर चषक मध्ये. त्यांचा सन्मान
संजयजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान होत आहे. यानंतर मी विजयजी भगत साहेब यांना विनंती करतो की संजयजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर या सामन्यामध्ये पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत ज्यांनी पैशांचा पाऊस पडला बक्षिसाच्या रूपानं ते सन्माननीय अर्जुन अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी सन्माननीय विजयजी भगत साहेब यांना विनंती करत की अर्जुनजी अधिकारी साहेब यांचा आपण त्या ठिकाणी गौरव करायचा आहे, सन्मान करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. काटाईचे माजी सरपंच सन्माननीय अर्जुन पाटील साहेब की त्यांचा संघ या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचलेला आहे. हा सामना बघण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. मी सन्माननीय विजयजी भगत साहेब यांना विनंती करेल की आपण सन्माननीय अर्जुन पाटील साहेब यांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय उद्योजक आमचे मित्र सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब जो धर्मवीर चषक या ठिकाणी दरवर्षी होतो त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तालुका प्रमुख मारुती धिरडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्याबरोबर सन्माननीय सुधीरजी तेलवणे साहेब त्यानंतर पद्माकर वेखंडे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे मान्यवरांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. सामना चालू करा. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित अमित तावडे यांना मी विनंती करतो आपण सन्मानासाठी तयार राहायचं आहे. हॅलो, सलामीला आला हा मयूर धुळे. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. सेमीफायनलचा आजचा दिवसाचा सामना. सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे. मयूर धुळे हा नावाजलेला फलंदाज ज्यांनी गोलंदाजीत पहिली गोलंदाजी करताना खूप अशी चमत्कार केला तो मयूर. त्यांनी पहिल्या षटकात 2च धावा दिल्या आणि 2 गडी बाद करत यश मिळत. पहिला चेंडू सीमा पार धाडतोय मधुर धुळे. 1 बाउंस बाउंड्री. फाईनलच्या दिशेने चेंडू जातो. 4 धावा. 4 धावांनी सुरुवात होते. आपण पाहिलं होतं 2च धावा झाल्या होत्या संघाच्या. मधुकर धुळे यांच्यातून निघालेला फटका. नावाजलेला हा फलंदाज संगमनेरचा. षटकातील पुढील चेंडू मधुकर साठी पंचांच्या डाव्यासाठी चेंडू घेऊन जातो. पुन्हा टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात लक्षात दिशेने परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. सरळ पॉइंटच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र होती ती 4. बिनबाद 4. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण आपण पाहिलं होतं कोक्षी संघाची धावसंख्या आपण पाहिली होती. पहिल्या षटकात 2 गडी गमून 2च धावा झाल्या होत्या. आता मात्र चोंडे साई स्पोर्ट्स संघाकडनं धावा झाल्या त्या 4. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात लेगच्या दिशेने 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि 1च धावावर समाधान आम्हाला लागतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 5. बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडू आला नाही. फाईन लेगच्या दिशेने जातो आणि 1 धाव मात्र घेण्यात यश मिळतं त्या चौंडे संघाला, त्या फलंदाजाला. आता मात्र येतो तो योगेश. बघूया अजूनही षटकातले काही चेंडू बाकी. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज फायनलला जाण्यासाठी. हा पलू टाकला चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न करतोय. बघूया झेल होतो का काय आणि गडी गमावतोय तो चोंडे संघ. यश मिळतंय कोकसे संघाला, त्या गोलंदाजाला आणि धाव संख्या होती ती 5. डीजे सागर. धन्यवाद डीजे. अत्यंत चांगला असा सामना, सेमीफायनलचा सामना. अजूनही मधुकर धुळे मैदानात ज्यांनी फायनलच्या दिशेने मारला फटका लाजवाब. पहिला चेंडू. धावसंख्या आहे मात्र ती 5. 1 गडी गमावलाय तो साई स्पोर्ट चोंडे संघानं.
आता मात्र बघूया पुन्हा एकदा मधुकर धुळे नावाजलेला खेळाडू षटकातील पुढील चेंडू चांगला असा चेंडू यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात लॉंगनच्या दिशेने जातो आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव संख्या मात्र आहे ती 5. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कुकसे संघाकडनं. विश्वनाथ चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र हेल्मेटला आदळला चेंडू आणि जातो तो थर्डमॅनच्या दिशेने. एकच धाव आणि धाव संख्या होती ती 1 षटकानंतर 6. आपण पाहिलं होतं भालकेजी कुक्षे संघाच्या धावसंख्या होत्या 2 आणि 2 गडी बाद आहेत. आता मात्र एकच गडी गमावला तो चोडणे आणि 6 धावा. पुढच्या 3 षटकात किती धावा करू शकतो आणि पुढच्या दुसऱ्या षटकात किती धावा मारणार हा चोडणे संघ, काय म्हणाले याच्याबद्दल? नक्कीच समीकरण 18 चेंडू. आता यापुढे विजय होण्यासाठी 40वा सामना चालू करा. अजून एक सामना बाकी आहे. परंतु मधुकर धुळे आपण पाहतात अजूनही क्रीजवर आहे आणि त्याच्या जोडीला आहे तो शेखर देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे आणि मधुकर देखील तेवढा ताकदीचा फलंदाज. समीकरण सोपं आणि थोडं कठीण आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर येतो अँब्रॉज. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 6. आता मात्र गोलंदाजी येतो तो अँब्रॉस. आपण पाहिलं असेल वेस्ट इंडिज मध्ये पण एक गोलंदाज कर्टनी अँब्रॉस होता. फार हट्टाकट्टा असा लंबू असा पातळसा. जर फास्टर गोलंदाज पाहिले तर आपण वेस्ट इंडिज संघाचे सर्वात जास्त पाहिले असतील. आता मात्र मधु धुळेसाठी घेऊन गोलंदाजी करतो तो अँब्रॉस. बघूया वैयक्तिक पहिल्यानी संघाकडून दुसरं षटक. पहिला चेंडू अँब्रॉस यांचा ऑफस्टंपच्या टाकलेला बाहेर चेंडू आणि निश्चितच पंचांनी तो वाईट घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 7. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. प्रत्येक षटकात 13 धावांची गरज. 18 चेंडू आणि 39 धावा. काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मी प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे. क्रिकेट बद्दल कुणीही भाष्य करू नका. आता मात्र उलचावून मारला मधुर धुळेंचा फटका लाजवाब प्रेक्षकांच्या मध्ये आणि झेल मात्र कोणालाही घेता आला नाहीये. 500 रुपये सुद्धा वाचलेले आहेत. धन्यवाद डीजे. आक्रमक फलंदाज मधुर धुळे. आपण मी सांगितलं होतं त्याप्रमाणे तो हा स्फोटक फलंदाज. 6 आणि धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 13. धावसंख्या होती ती 13. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. 17 चेंडू आणि 33 धावा. जवळजवळ प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज. बघूया अजूनही मधुकर धुळे मैदानात. गोलंदाज मात्र अँब्रोज. पहिला चेंडू वाईट जातोय. दुसरा चेंडू मात्र षटकार जातोय. आता मात्र बघूया पुढील चेंडू मधुकर साठी. पुन्हा एकदा मारायला लेगच्या फाईन लेगच्या दिशेने चेंडू. पंच मला कळवतील धावा किती. 2 धावा. 2 धाव्यांनी धावसंख्याला आकार मिळतो. धावसंख्या भरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती सन्माननीय शंकरजी खाडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पुन्हा 16 चेंडू आणि 31 धावांची जिल्हा गरज. प्रमुख ग्रामीण सन्माननीय शंकरजी खाडे साहेब. 16 चेंडू आणि 31 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना. पुन्हा एकदा मधुकर साईड चेंज करून अमरस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया आणि ऑफच्या दिशेने चेंडू आणि एकच धाव आणि धाव संख्या होते ती 16. 15 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज. 15 चेंडू आणि 30 धावा. षटकार चौकाराची गरज. सामना रोमॅन्टिक होणार. यात नक्कीच रोमॅन्टिक होणार. रोमांचक मोड मध्ये हा सामना. पुढील चेंडू
बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडूला एक धाव मात्र रोखू शकला आणि धाव देऊ शकतो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये चांगली आणि धावसंख्या एकने पुढे जाते. धावसंख्या होती ती 17. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज अजूनही मधुकर धुळे मैदानात. अत्यंत रोमांचक सामना. 14 चेंडू आणि 29 धावा. काही होऊ शकतं. आमरस प्रत्येक चेंडू बदलून टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मधुकर धुळे अजूनही मैदानात. बघूया सर्व भार या चोंड्या संघाचा फलंदाज मधुकर धुळे. षटकातील पुढील चेंडू अमृतचा. आता मात्र मारला फटका, परंतु एकच धाव म्हणली जाईल आणि धावसंख्या एकनी पुढे जाते. धावसंख्या होते ती 18. अजूनही 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना. षटकातील शेवटचा चेंडू द्यायचा आहे. या षटकातला शेवटचा चेंडू अमृत यांचा सामना करेल. शेखर साठी. शेखर सुद्धा षटकार चौकाराचा बादशाह मानला जातो. फुलटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र नीट आला. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं विश्वनाथ यांकडनं आणि षटक मात्र संपतंय. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 19. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावांची गरज. काय म्हणाल जयेश? नक्कीच या ठिकाणी मधुकर धुळे मी वारंवार का म्हणतोय, हा फलंदाज शेवटपर्यंत क्रीजवर राहिला तर लवकर सामना संपण्याची दाट शक्यता आहे. कारण स्फोटक फलंदाजी त्याच्याकडे आहे, परंतु गोलंदाज देखील तेवढाच टिचून गोलंदाजी करतील. मात्र वाटतंय कारण सामना महत्वाचा आहे. सेमीफायनलचा सामना आहे. यातील विजयी संघ ऋषी 11 डोंबिवली संघाच्या समोर. खेळाडू जरा आपलं क्षेत्ररक्षण लांबवायचं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं चालले. गोलंदाजी मार्कवर येतोय ऐश्वर्य येतोय पहिलं. जयेश 12 चेंडूवर 28 धावांची आवश्यकता होतील मागील सामन्यामध्ये बोबा 11 संघाला, आणि असाच तो सामना होता. आणि आता सामन्याचं समीकरण तेच आहे. 12 चेंडू 27 धावा आणि मधुर फलंदाजी करायला लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. याच फलंदाजावर डिपेंड आहे आणि या गोलंदाजावर डिपेंड आहे निर्णायक षटक. नक्कीच बघूया. हा षटक क्रमांक तिसरा निर्णायक ठरेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल साई स्पोर्ट चोंडे संघासाठी. षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज ऐश्वर्या. पहिला चेंडू जाऊन घेईल फलंदाज शेखर याला आणि या पहिल्या चेंडूवर कोलर टप्पाची गोलंदाजी आपण पाहिली. एक धाव मात्र घेतली जाईल. सिंगल येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या झाली 20 धावा. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. परंतु स्ट्राईकला जातोय मधुकरने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेत या गविकाडे विद्यालयाच्या मैदानावर. सुंदर चेंडू. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण फलंदाजांना थोडस कमबॅक करून देत नाही. एकेर धाव मात्र धावफलकावर येते. धावसंख्या पोहोचली 21 धावा. विजयासाठी 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. 10 चेंडू आणि 25 धावा. हे 4 चेंडू खूप निर्णायक असतील. हा षटकच निर्णायक असेल. तिसरं षटक. सुंदर चेंडू. अप्रतिम फटका आहे. कार्पेटच्या मदतीने चेंडू येईल. क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरी धाव मात्र घेतली जाते. 1च्या मदतीत धावसंख्या पोहोचली 22 धावा. आता मात्र विजयासाठी 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. अजूनही मधुकर धुळे मैदानावर आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. काय होऊ शकतं? हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा निश्चितीचा भरलेला खेळ आणि प्रेक्षक टाळ्या वाजवा. हा जर फटका आवडला असेल तर लाजवाब प्रेक्षणीय फटका. नक्कीच या फटक्याला शब्द राहिले नाही काय बोलावं. हा मधुकर धुळे. मी म्हटलं होतं मधुकर धुळे जर शेवटपर्यंत राहिला तर सामना लवकरात लवकर संपेल. या षटकाराने धावसंख्या पोहोचली. धावफलक झालं 28 धावा. आता विजयासाठी 18 धावांची गरज. चेंडू राहिलेत 8 चेंडू आणि 18 धावा. सामन्याचं समीकरण बदलून टाकलं या फलंदाजानं. 8 चेंडू आणि 18 धावा. काही होऊ शकतं. हा क्रिकेट आहे. 8 चेंडू आणि 18 धावा. काय होतं या चेंडूवर? सुंदर फटका या ठिकाणी कार्पेटच्या मदतीने येईल. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी जज करतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव मात्र येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या जाईल
29 विजयासाठी 7 चेंडू आणि 17 धावा. प्रेक्षक सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा यांच्यासाठी, कारण सेमीफायनलचा सामना आपण पाहतात. शहरी गटाचा यातील विजय संघ ऋषी 11 डोंबिवली संघासमोर युद्ध खेळणार आहे. क्रिकेटचा महासंग्राम अंतिम टप्प्यात स्पर्धा पोहोचते. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस या ठिकाणी होता सामना. त्या ठिकाणी 1 धाव मात्र घेतली जाईल. 1 धाव मात्र येते. धावसंख्या बनली गेली 30 धावा. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना रोमांचकारी स्थितीत जातोय, परंतु ह्या चेंडूवर जर स्ट्राईक मधुकर धुळेकडे गेली असती तर अजून समीकरण वेगळं झालं असतं. स्ट्राईक शेखरकडे गेलेले 1 धाव आली आहे. सचिन सर काय म्हणाल? निर्णायक सामना आहे. 6 चेंडू 16 धावा. नक्कीच जयेश, कारण जर मधुकर धुळे यांना ही स्ट्राईक मिळाली असते तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु 6 चेंडू आणि 16 धावा. बघूया आपला सहकारी त्याला स्ट्राईक नक्कीच देईल, कारण पहिले 2 चेंडू या सामन्याचे निर्णायक ठरतील. नवनाथजी पवार, पहिले 2 चेंडू या सामन्यासाठी निर्णायक ठरतील. आपलं काय मत आहे? निश्चित सचिनजी, शेखरला कमी लेखून चालणार नाही. शेखरही तेवढ्या तोडीचा फलंदाज आहे. तो साथ देतो या ठिकाणी मधुकर याला, आणि ही बिन्नीची जोडी जी खेळते या ठिकाणी अतिशय सुंदर खेळ करतायत. आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. मागे जर बघितलं तर थोडा तोडगा केला या संघाने. जे शेवटचं षटक होतं ते या गोलंदाजाने टाकलं होतं, आणि आता मात्र त्यांनी हे 3रं षटक या ठिकाणी त्याला दिलं होतं. म्हणजे निश्चितच त्यांना या सामन्यामध्ये परत यायचं होतं, कारण 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता होती. परंतु तसं बोललं तर मागडं षटक ठरेल यांचं, कारण 11 धावा दिल्या आणि 6 चेंडू आणि 16 धावा. प्रशांत गोलंदाजीसाठी येतो. शेवटचं षटक खूप उशीर होतोय. 6 चेंडू आणि 16 धावा. 4 चौकारांची गरज, 2 षटकारांची 1 चौकाराची गरज. का 3 षटकार मारतायत, का 4 चौकार मारतायत, का 16 धावा आपल्या काढतायत? बघूया. नावाजलेला प्रशांत शेखरसाठी बघूया. अजूनही मधुकर धुळे मैदानात. षटकातील पहिला चेंडू कोकसे संघाकडनं. 6 चेंडू 16 धावा. सेमीफायनलचा सामना, फायनलसाठी जाणारा हा सामना. प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची. फायनलच्या दिशेने टोलला चेंडू सीमा पार होतो का काय? आणि 4 धावा. आता पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 12 धावा. अत्यंत रोमांचक सामना. 2 षटकारांची गरज. सुरेख फलंदाजी पाहतो आपण. फायनलच्या दिशेने हा क्लिक केलेला फटका, डगलस मरियल सारखा शॉट, ज्याने आपण पाहिलं मागे फाटका मारायचा प्रयत्न करणारा हा झिम्बाब्वेचा खेळाडू डगलस मरियर, ज्याने 18 चेंडू 53 धावा केला होता भारताविरुद्ध, आणि भारत तो पराभूत झाला होता सामना. आता मात्र प्रशांत माननीय माजी आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय माजी आमदार दौलतजी दरोडा साहेब. साहेबांकडे प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माननीय दौलतजी दरोडा साहेब यांच्याकडनं झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी सांगितलं आम्हाला. आता मात्र 4 चेंडू 11 धावा आणि मधुकर धुळे समोर. सर्वांचं लक्ष इकडे. अत्यंत रोमांचक सामना. 4 चेंडू 11 धावा. निर्णायक चेंडू. प्रेक्षकांनी ओरडू नका कृपया. सचिनजी, जेव्हा असं होतं गोलंदाज स्टार्ट घेतो आणि चेंडू टाकत नाही, याचा अर्थ तो पोझिशन बघतोय की मधुकर धुळे कोणत्या पोझिशन मध्ये शॉट खेळणार आहे. त्यांनी अंदाज घेतला या फलंदाजाचा. संतोषजी भेरे यांच्याकडनं पण षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बघूया पुढील चेंडू. आणि उंचावर मारायला चेंडू. बघूया सीमा पार होतो का? षटकार जातोय. ओ, धन्यवाद डीजे. अत्यंत रोमांचक सामना. मी म्हटलं होतं हा चेंडू निर्णायक होईल. नवनाथजी पवार. आता मात्र समीकरण पुन्हा बदलतंय आणि भेरे साहेबांकडे षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मधुकर धुळे यांना. संतोषजी भेरे साहेब आमचे सहकारी मित्र यांच्याकडून 500 रुपये. चेंडूचं सचिनजी, मी मगाशी म्हटलं होतं हाच गोलंदाज होता, 3रं षटक टाकत होता. आता मात्र तो 4थ्या षटकामध्ये आलाय आणि त्याच्यावर नक्कीच दबाव होता, आणि तो दबाव दिसतोय आपल्याला गोलंदाजावर. पण अजूनही काही सांगता येत नाही सामन्याचं, कारण क्रिकेट हा निश्चितेने भरलेला खेळ आहे.
चेंडू 5 धावा. परंतु मधुकर धुळे याच्याचं कौतुक करावं लागेल, कारण मधुकर धुळेसाठी म्हणावं लागेल, हरलो तरी चालेल पण मैदान गाजवता आलं पाहिजे, हरलो तरी चालेल पण मैदान गाजवता आलं पाहिजे. मग समोर कोणी असो, पुढच्या वेळेस नाव ऐकून विचार केला पाहिजे. या ठिकाणी मधुकर धुळे अप्रतिम स्फोटक बारी. शिवाजी देशमुख यांच्याकडनं सुद्धा षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. संतोषजी भेरे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि मैदानाच्या बाहेर झेल घेईल त्याला सुद्धा माननीय आमदारजी दौलतजी दरोडा साहेब यांच्याकडनं 500 रुपये. आता मात्र बापरे बाप, एकच धाव फटका मात्र लाजवाब होता. 2 चेंडू आणि 4 धावा. सचिनजी याला बोलतात चतुराईवरी गोलंदाजी या ठिकाणी होते. त्यांनी बघितलं का चेंडू मागे जर मारला तर एकच धाव डिक्लेअर आहे, त्यामुळे बायामध्ये चेंडू टाकला. चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेला, एकच धाव. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा आणि 4 धावा ह्या काढावाच लागतील. माननीय संतोषजी भेरे यांच्याकडनं षटकाराला 500 रुपये, शिवाजी देशमुख यांच्याकडनं 500 रुपये आणि मैदानाच्या बाहेर जो झोल घेईल त्याच्याकडे माननीय अर्जुन अधिकारी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये, दरोडा साहेब यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. बघूया आता निर्णय, चौकाराची गरज. सेमीफायनलचा सामना अत्यंत रोमांचकारी. कालचाही सेमीफायनलचा सामना आपण शेवटच्या चेंडू परत पाहिला होता, त्याप्रमाणे हा सामना निर्णायक चेंडू. बघूया काय होतं ते. आणि षटकार जातो का काय, आणि विजयी होतोय. विजय अभिनंदन. कुणी जायचं नाही प्रेक्षकांनी, आणि आता पेनल्टी लागेल त्या संघाला. अजिबात जायचं नाही प्रेक्षकांनी. लाजवाब सुरेख फलंदाजी. ऋषी